नमस्कार, मी सारिका आणि ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. होळी जवळ आली आहे. वर्षातनं एकदाच असा दिवस येतो की आपण सगळ्या घराच्या, गाडीच्या, ऑफिसच्या, स्वतःवरच्या निगेटिव्ह ऊर्जा आपण काढून युनिव्हर्समध्ये जाळू शकतो. त्यामुळं होळीच्या दिवशी जेवढे उपाय करणं शक्य आहे तेवढे उपाय जरूर करावेत. आपल्याला जे जे प्रॉब्लेम आहेत त्या प्रकारचे उपाय मी कंटिन्यू सांगत आहे, तर त्यातला जो आपल्याला पटेल रुचेल तो उपाय जरूर करावा. तर चला, आज आपण बघणार आहोत वाहनावरची नकारात्मक ऊर्जा ही कशी आपण होळीच्या दिवशी काढू शकतो. होळी एक असा दिवस आहे की नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे मिटवण्यासाठी एक खास संधी आहे. तर काय करायचं आहे, एक 5 उपाय मी तुम्हाला सांगते, त्यातले जे जमेल ते तुम्ही नक्की करा. सकाळी वाहन स्वच्छ धुवून त्यावर थोडंसं गंगाजल शिंपडणे किंवा गोमूत्र एकत्र करून, गंगाजल गोमूत्र एकत्र करून सर्व गाडी धुवून झाल्यावर त्यावर शिंपडणे. त्याचबरोबर गाडीच्या बोनेटवर किंवा आपली लाईट असती तिथं हळदी कुंकानं स्वस्तिक किंवा ओम चिन्ह काढणे, ज्याला आपण मानत असू ते. थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि काळे तीळ आणि एक सुपारी वाहनाजवळ ठेवायची. एखाद्या पेपरमध्ये सुद्धा ठेवू शकता, एखाद्या छोट्याशा कापडाच्या पोटलीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता, ठेवायची. आणि त्याच्यानंतर ती त्याच्यावर ठेवून झाल्यावर होळीला जाता जाता हे उपाय आपल्याला करायचे. नंतर होळी दहन जिथं चालू आहे तिथं घेऊन जायचं आणि ती पोटली जी आपण ह्याच्यावर केली आहे, गाडीवर ठेवली आहे, ती पोटली होळीमध्ये दहन करून टाकायची. तर किती गाड्या असतील तुमच्या तेवढ्या गाड्यांसाठी हे करायचं. एवढी 5 बोटात बसेल एवढीच हरभऱ्याची डाळ घ्यायची, त्याच्यामुळे सगळ्याला आपण करू शकतो. त्याच वेळी जेव्हा आपण पोटली स्वाहा करू त्याच वेळी ओम नारायण महा किंवा ओम वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप होळी समोर 11 वेळा करायचा. म्हणजे वाहनाला, आणि त्यानंतर जिथं होळीपाशी जप करायचा, घरी यायचं, वाहनावर हात ठेवून वाहनाला आशीर्वाद द्यायचा आणि पुन्हा एकदा 11 वेळा ओम वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप गाडीवर हात ठेवून जेवढ्या गाड्या असतील तेवढ्यावर करायचा. त्यामुळं काय होतं, हे उपाय अगदी साधे साधे आहेत पण त्याचा प्रभाव अत्यंत शक्तिशाली आहे. होळीमध्ये तुमचं वाहनही नकारात्मक ऊर्जेतून मुक्त होईल आणि प्रवास सदैव शुभ आणि चांगला होईल, किंवा ज्या वाईट गोष्टी असतात त्या आपल्याला यामध्ये दिसणार नाही. तर चला, हे छोटे छोटे उपाय तुम्हाला करायला काहीच हरकत नाही. त्यावर अजून तुम्ही करू शकता ते म्हणजे एक लिंबू आपल्या गाडीवरनं तुम्ही उतरून टाकू शकता, किंवा मग दोन्ही टायरला, चारी टायरला एक एक लिंबू लावून त्याच्यावरनं तुम्ही गाडी नेऊ शकता. म्हणजे ह्याचा अर्थ पूर्व काळापासनं गाडीला दिलेला एक हे असायचा, म्हणजे जीव कसा आपण म्हणतो तसं, की ते लिंबावरनं गाडी गेली म्हणजे पूर्ण काही आपल्याला हे झालं. तर होळीच्या काळात वाहन आणि घराची, आता घराची नजर बघूया आपण. वाहन आणि घराची नजर काढण्यासाठीचे हे छोटे छोटे उपाय. आता वाहनामध्ये मी तुम्हाला सांगितलं की लिंबाचे 4 काप करून टायरच्या खाली ठेवून त्याच्यावरनं गाडी तुम्ही नेऊ शकता. 4 लिंब ठेवून त्याच्यावरनं गाडी तुम्ही नेऊ शकता. वाहनात छोटासा कापूरचा पाऊच ठेवणं, म्हणजे आपण लावतोच कोणतो, तर कापूरचा पाऊच जरूर ठेवा. ओम दुर्गाय नमः हा मंत्र म्हणा किंवा गाडीत कुठेतरी लिहून ठेवा. ओम दुर्गाय नमः, दूवर टिंब, दुर्गाय नमः असा मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणा. वाहनाला नमस्कार करा. हाच मंत्र तुम्ही कुंकानं सुद्धा लिहू शकता, भोजपत्रावर लिहून तुम्ही ह्याच्यात ठेवू शकता, किंवा साधे प्रिंटआउट काढून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर यामुळं गाडीची सुरक्षा होईल तुमची. अतिशय महत्त्वाचं आहे, मी पहिल्यापासून सांगत आली आहे तुम्हाला. गाडीला किचन मी का सांगितले तुम्हाला, याच गोष्टीसाठी सांगितले की प्रत्येक गाडीला पायऱ्याडीचं किचन पाहिजेच, म्हणजे आपल्यापाशी नकारात्मक ऊर्जा येणार नाही. भले माझं किचन थोडं हलकं असेल, कारण मी एवढ्या किमतीत तुम्हाला देते, तर तुम्ही भारीतलं 200 रुपयाचं किचन आणा आणि त्याला घाला. महत्त्वाचा आहे तो क्रिस्टल, महत्त्वाचं नाही आहे माझी रिंग कशी निघते. हे बऱ्याच लोकांचं चाललंय की रिंग चांगली पाहिजे होती. अरे 250 रुपयामध्ये कुरिअर चार्ज देऊन तुम्हाला कोण ह्याच्यापेक्षा रिंग मी देऊ शकत नाही, कारण ती रिंगच माझी 80 रुपयाची आहे. त्याच्यापेक्षा वर मग तुम्हाला देईन मी 1000 रुपयाचं, द्या 1000 रुपये द्या आणि मग मी तुम्हाला मस्तपैकी किचन देते. तर आता घराची नजर कशी काढायची आहे होळीच्या दिवशी आपण ते बघूया. होळीच्या दिवशी आपल्याला घराची नजर काढायची आहे. त्यावेळी एक मोठा नारळ पाण्याचा घ्यायचा, दरवाजासमोर उजवीकडून डावीकडं
3 वेळा फिरवून फोडायचा नाही, तर आधी 3 वेळा फिरवायचा आपल्याला नुसता. त्याच्यानंतर त्याच्यावर कापूर आणि लवंग हे घ्यायचं आहे. कापूर आणि लवंग घ्यायचं आहे आणि मग पुन्हा 3 वेळा फिरवायचं आहे. त्याचप्रमाणे ह्या असं सुद्धा करू शकता. ही फक्त घराची नजर निघते. नाही तर दुसरं तुम्ही करू शकता. आपला जर देवघर आहे तिथं एक मोठा नारळ ठेवा, त्याच्यावर कापूर, लवंग, तेजपत्ता हे सगळं ठेवा. थोडीशी दालचिनी पण त्याच्यावर ठेवा. तो कापूर पेटवा आणि तो दूर संडास बाथरूम सोडून अख्ख्या घरामधनं सगळ्या कोपऱ्याला नारळाचा टच करत करत मग बाहेर आणा आणि मग घराच्या बाहेर 3 वेळा उतरवा आणि नंतर तुम्ही ते बाहेर रस्त्यावर आपटू शकता अथवा बाहेरच्या डस्टबिनमध्ये तुम्ही तो नारळ टाकू शकता. तो आपल्याला वापरायचा नाहीये. त्याचबरोबर हे करून झाल्यावर मुख्य दरवाजावर हळदी, कुंकू, चंदन आणि अक्षदा लावून आपण स्वस्तिक काढायचं आहे, म्हणजे दरवाजावर. त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. दरवाजाची स्वच्छता करताना गुलाबजल, गंगाजल ह्यानं सर्व पुसून घ्यावं आणि नंतर त्याच्यावर जे काही आपल्याला स्वस्तिक हे काढायचंय ते काढावं. होळीच्या अंगाराचा छोटासा तुकडा मिळाला तर तो घराच्या बाहेर म्हणजे आपल्या चौकटीवर अडकवून काळ्या पोटलीमध्ये जरूर ठेवावा. त्यानं सुद्धा घराचं संरक्षण होतं. तर हे सोपे उपाय पण अतिशय प्रभावी आहेत तुम्हाला वाहन आणि घर दोन्ही सुरक्षित ठेवण्यासाठी. त्याचबरोबर आपण या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाला काळे तीळ, पिवळी मोहरी आणि थोडंसं मोठं मीठ हे एका कापडामध्ये बांधून लावू शकता. होळीच्या नंतर 21 दिवस, त्याच्यानंतर 21 दिवस असं ते सारखं सारखं बदलू शकता. त्यावेळी सुद्धा घर, गोठा हे जे आपले हे असतात तिथं कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा येत नाही. तर हे सुद्धा छोटंसं तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे वाहनामध्ये लाल पिवळ्या धाग्यांचा छोटा नजरबट्टू किंवा इव्हलायचा आपला हँगिंग हे तुम्ही लावू शकता. त्यामुळे तुमचा प्रवास सुरक्षित होतो, गाडी सुरक्षित राहते, निगेटिव्ह ऊर्जा गाडीपर्यंत येत नाही आणि जे काही एक सर्कल बनतं आपल्या गाडीला टच करायला कोणी येत नाही, निघून जातं शेजारणं किंवा पुढं घडतं पण आपल्यापाशी काही येत नाही. तर हे सर्व उपाय तुम्हाला अगदी छोटे छोटे उपाय दिलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला घरातल्या घरात होळी हवी असेल तर होळी सुद्धा आपण छोटीशी होळी सुद्धा तयार केलेली आहे, तीही तुम्ही घेऊ शकता. तर कसे वाटले हे छोटे छोटे उपाय हे मला नक्की सांगा. छान छान कमेंट करा. होळीचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मी पहिल्यापासून सांगत आलेली आहे की 2026चा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे आपल्या सर्व लोकांना बऱ्यापैकी जातील, पण मार्चपासून खरी परीक्षा चालू आहे आणि त्या परीक्षेसाठी आपल्याला राशी ब्रेसलेट हातामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. तर चला, आज दुपारी 2:30 वाजता क्रिस्टलवर लाईव्ह आहे आपला. क्रिस्टलला बऱ्याच साऱ्या ऑफर तुम्हाला मिळतील. अजूनही ज्यांनी राशी ब्रेसलेट घेतलेलं नाहीये, राशी कॉईन, राशी किचन, गाडीला घराला आपलं किचन हवंच हवं, आपल्या राशीचं किचन हवंच हवं, हे लक्षात ठेवा. गाडीला पायराडीचं किचन हवंच हवं, हे तुम्हाला कुठंही मिळणार नाहीये माझ्याशिवाय तुमच्या राशीचं किचन. त्यामुळं वरती दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर स्टेटस बघा, बुकिंग करा. दुपारच्या 2:30च्या लाईव्हला सगळेजण हजर राहा. आपण क्रिस्टलचा लाईव्ह घेणार आहोत. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.